ती भामा अशी फिरत होती रानावनामध्ये, रात्रीच्या कुठेही झोपायची, कुठलंही पाणी प्यायची, शुद्धीत नव्हती. बाबांची दिंडी, बाबांनी पंढरीची दिंडी चालू केली होती 1918ला नारायणगडावरून, आणि बाबांनी पुढची दिंडी पैठणची चालू केली होती 1927ला. आणि ती भामाबाई फिरत फिरत, तिचं प्रारब्ध बलोत्तर म्हणायचं बाबा, आणि ती फिरत फिरत आली. जालन्याच्या भागातून दिंडी जालना जिल्ह्यातून पुढे जात असताना पैठणकडे फिरत फिरत आली, आणि ती दिंडी पाहिली. दिंडीमध्ये येऊन त्या भामेनं मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात केली. कोणी तिला थांबायला सांगितलं की मोठमोठ्यानं हसायला सुरुवात केली. वेडीच वेडी, तिला सगळं गाव खडे मारत होतं. हे असे लेकरं दगडं मारत होते, वेडी म्हणून मजा घेत होते तिची. आणि ती बाबाच्या दिंडीची तिची गाठ पडली. बाबांचा दुपारचा विसावा जिथं होता, बाबा जाऊन बसलेले होते. श्री संत भगवान बाबांच्या खाली असं बसायला हे आसन टाकलेलं होतं, त्याच्यावर बेडशीट अंतरलेलं होतं. मायबापू, बेडशीट अंतरलेलं होतं. आणि तेवढ्यामध्ये कोणीतरी सांगितलं की वेडी बाई आल्या एक. बाबा म्हणले मग असू द्या ना, काय फरक पडतो, तिला खाऊ घाला. बाबांचे 2 मंत्र होते, आधी माणसांना पोटभर जीव घाला आणि नंतर त्यांच्याकडून भजन करून घ्या. उपाशीपोटी भजन करून घेऊ नका, हा मंत्र होता बाबांचा वारकऱ्यांना. माझ्या बहिणींनो, 22-23 वर्षाची ती मुलगी, पण त्या 4-2 अशा काकूंसारख्या माता माऊल्यांनी सांगितलं बाबा ती दिंडीत सगळा म्हणजे गोंधळ झालाय. बाबा म्हणाले कशासाठी? बाबा तिच्या अंगावर एकही कपडा नाही, तिच्या अंगावर एकही कपडा नाही. तिला वेड होतं, कुणीही अंगावर कपडा टाकला की ती अंगावर कपडा ठेवीत नव्हती, टाकला जसा काढून टाकायची, कधीच अंगावर कपडा ठेवीत नव्हती. हे वेड होतं आणि निर्वस्त्र फिरत होती माझी माऊली. आणि भेट झाली, आणि मग 4 अशा माता माऊल्यांनी, बाबा म्हणाले तिला इकडे घेऊन या. हो, आणि त्या 4 माता माऊल्यांनी मग हे आपल्या जवळचे कपडे असे आडवे धरून, ती अंगावर तर ठेवीत नव्हती, तिला हाताला धरलं आणि घेऊन आल्या बाबांच्या समोर. बाबा असे आणि भामाबाई अशी, भामाबाई अशी. बाबाने तिच्याकडे पाहिलं, मोठ्यानं खिंकाळली, हसली. वेडी. लोक म्हणले ही वेडी आहे बाबा, जाऊ द्या. बाबा म्हणले नाही. इथून कटाक्ष टाकला नेत्रांचा. त्या दुसऱ्या समोरच्या बायकांनी असे पडदे लावल्यासारखे आडवे धरले होते. बाबांना चेहरा दिसत होता. बाई बाई, हो, जगाकडे बघून वागावं. हे बघ सगळ्या माता माऊल्या कशा पदर घेऊन बसल्यात. आता घेऊ नका, तिथलं सांगायलो मी. म्हणजे इथं मुंबईत घ्यायचा नसतो पदर, म्हणजे असू द्या. बाबा म्हणाले हो, या माता माऊल्यांकडे पाहून वागावं. तू स्त्री आहेस, जगाकडे बघून वागायला शिकावं बाई. आणि बाबा उठले, ते खालचं बेडशीट उचललं, असं केलं आणि तिच्या अंगावर असं फेकलं. घे, नीट वाग, चांगलं होईल. हो महाराज. बेडशीट टाकल्याबरोबर, बेडशीटाचा स्पर्श तिच्या तोंडावर, बेडशीट असं टाकल्याबरोबर बेडशीटाचा स्पर्श झाला. आणि झाल्याबरोबर भामाबाईचं वेड गेलं आणि भामाबाईनं बेडशीट स्वतःच्या अंगाला गुंडाळून घेतलं. तिथून पुढे 25 वर्ष भामाबाई बाबांच्या वारीमध्ये, पंढरीच्या वारीत गेली, पैठणच्या वारीत गेली, भजन करायला लागली. आणि तुमच्यासारख्या 200-300 माता माऊल्यांना एकत्र करून स्वतःची दिंडी काढली. आणि ती दिंडी येऊन बाबांच्या दिंडीमध्ये मिसळायला लागली. तिथून यायची दिंडी, इथं येऊन गडाजवळ बाबांच्या दिंडीत मिसळायची. वेडी भामा पुढे जाऊन हरिभक्त परायण, दिंडी चालक हरिभक्त परायण. पैठणला तिची 25-30 वर्ष दिंडी होती. हरिभक्त परायण सत्य भामाबाई जाय भाये झाली आणि लोक तिची पूजा करू लागले. फक्त संतांनी टाकलेल्या कपड्याचा स्पर्श जर माणसाला एवढा मोठा परिसासारखा होतो, जिला कोणी नव्हतं, जिला सगळ्यांनी मोकलून दिलं होतं, जिला सगळ्यांनी टाकून दिलं होतं, हो, अशा भामाबाईला जर आपली पदवी देत असती